काय नाव तुमच्या मुलाचं? पंकज विनायक गोडसे. कुठे राहतंय? लोणार लोणारवाडी. कुठे आलं लोणारवाडी? पंढरपूर तालुका. किती वर्षाचा आहे पोरग? 15 वर्ष. आणि 15 वर्षाचा समज कशी होती त्याची? समज मला आधी एवढी नव्हती समज, पण आता आली थोडी थोडी समज. बर, 15 वर्षाचा होता पण बुद्धी कमी होती. आणि आता आपल्या औषधाने फरक पडला. कुठल्या औषधं घेतली तुम्ही? कुठल्या औषधं खाली? सावधानी द्या गोळी. पण ह्याच्यावर तर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही की ह्यामुळे. नाही, आमचा बसला बसायला लागलाय. कसा बसायला लागला? कारण की मनानं अभ्यास करायला लागला, काम ऐकायला लागला आणि हाक मारली तर पुढे जात होता पहिला. आता माघारी ठेव. म्हणजे एवढा चांगला फरक जाणवतो? वागण्या बोलण्यात पण फरक जाणवतो? हो. काय फरक जाणवतो वागण्या बोलण्यात? फरक म्हणजे असं चिडचिडपणा नाही, समजून सांगणं, समजून ऐकणं, मी समजत करतो. म्हणजे जे काय करतोय ते आता समजून उमजून करतोय. बोलण्या वागण्यात फरक दिसतोय? हो. बोलण्यात काय फरक दिसतोय? फरक म्हणजे असं मायाने बोलणं, असं तुटून नाही बोलणं. पहिले कसं होतं? म्हणजे असं तुटाक बोलत होतं, पण आता चांगलं बोलत. अच्छा. आता तुम्ही बोला बरं, नाव बी विचारा त्याला, काय जेवला काय विचारा. तुझं नाव? माझं नाव पंकज विनायक गोडसे. कुठे राहतो दादा? लोणारवाडी. घरात कोण कोण आहे तुझ्या? मी, माझी मम्मी, आजी, माझा आजोबा, पप्पा, माझा. बरं चाललंय का तुमचं? लय जीव कोण लावतो तुला? माया कोण लावतो जास्त जास्त? कोण विचारतो? आजोबा. काय माया लावतो तुला? गाडी बिडी देते त्याला. गाडी देते. पैसे कशाला? काय खातो तू? गोवागुट का खातो? काय खातो? काय खातो? थंड वगैरे आवडतो तुला? बरोबर. म्हणजे आता हे जे काय त्याचं बोलणं आहे, ह्या बोलण्यात आणि अगोदरच्या बोलण्यात काय फरक आहे? नाही, पहिला नव्हता एवढा फरक, आता फरक पडला. आता थोडा फरक पडला. कसं फरक पडला लागला? म्हणजे असं म्हणजे कोर्स पूर्ण केला तर फरक पडतो. बुद्धी चालायला लागली. पहिल्या बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात फरक वाटतोय? औषधामुळे फरक. काय जाणवतोय फरक? म्हणजे असं पहिला एवढं बोलत नव्हतं आणि आता बोलायला लागलं. छान बोलायला लागला. मला सांगा बाबा, काय फरक आहे दादामध्ये? म्हणजे बघामध्ये फरक म्हणजे चांगला फरक जाणवतोय की पहिलं म्हणजे ऐकत नव्हतं, स्वभावाला चिडचिड, हळी मारलं तर ऐकत नव्हतं, तसाच फळ जायला ज्ञान. आता कसं हळी मारल्यानंतर समज ओ म्हणायचा ऐकतोय का, म्हणजे जरा नम्रत आले आणि जरा राहू देत नको खोड्या करून म्हणजे जरा ऐकतो. पहिलं लय खोड्या का? लय खोड्या म्हणजे हळी मारायला माघारी येत नव्हता. आलो जा सांगतो मला, सांगा असं करा, अर्धा मग ते. मग आता जरा समज नाही आले, हळी मारतं त्याला समजते बाबा आई वडील मारेल, शिवे देते, खवा दिली आपल्याला, त्यामुळं ऐकतो, जरा नंबर आली. फरक किती दिवसात पडला? 1 महिना. आता बरेच जे मुलं आहेत का नाही, की ज्यांची मुलं 15 वर्षाचे आहेत, तर आपला मुलगा नीटच होणार नाही असं वाटतं ना आईला. मग तुमचा कसं काय विश्वास बसला होता? आपण अंधश्रद्धा ठेवत नाही. मग विश्वास आहे ना, बोला हा नीट होईल असं, म्हणजे एरवी असं लोक काय करते, गैरसमज करते, गायला खरं वाटते का नाही, नीट होते का नाही, लोक महिनाभर बघते विषय सोडून देते. आता तुम्ही खेड्या गावात नाही, गाव कोणतं तुमचं? तालुका जिल्हा? तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. साध्या गावात राहून कसं काय तुम्ही एवढी उभारी घेतली? त्याला आपल्याला विश्वास ठेवायला. आईला वाटतं ना आपल्याकडे प्रगती होईल, म्हणजे मोठं व्हावं, काहीतरी त्यानं पुढं घडावं, विश्वास ठेवून आपलं पाऊल चाललं. आपण स्वतः आईची इच्छा असते मुलांकडे, एक अपेक्षा असते, ती अपेक्षा पूर्ण करायला तिला काय पण करायला चालावं लागते ना. मोठा आज नाही उद्या सगळं होईल. म्हणजे आई पण असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करता येते. म्हणजे सहज आज नाही उद्या तरी मार्गाला लागल सुरू. हे कार्यक्रम लय खर्चिक आहे, मला लय पैसे लागतात. नाही खर्च त्याच्या वैयक्तिक जीवनात पुढच्या मार्गदर्शक त्याला, त्याच्या कुटुंबाला सगळ्यांसारखं जरा ज्ञान येईल म्हणून त्यासाठी मला कसं आपले विश्वास ठेवून आपली येते. हे खर्च काय लय पैसे घेतो मी तुमचे? नाही मापामाप आहे कसं? मापा सगळ्याला परवडण्याजोग आहे. आता लिहिण्यात फरक आहे.
काय फरक आहे लिहिण्यात अभ्यासात? म्हणजे अभ्यासात पहिल्यापासून सुरुवात होती. त्याच्या मनाला आपलं पहिले सांगायला लागायचं की आता त्याच्या आता मनाला मनानं करू. अभ्यास करतो. मनाने करतो. आता अभ्यास कर म्हणत तर पळून जायला खेळायला बारक्या पोरात. आता तसं नाही. आता मनाला अभ्यास करतो, शाळेत आला की अभ्यास करतो, महाराज ध्यान किंवा त्याच्यावर आपल्याला आता खबर दिली घालत समज आले. समज आहे जरा. छान वाटतंय. हो. सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे का हम्म. सगळ्या आईना काय सांगतात आता तुम्हाला तुमच्या ह्या अनुभवात? म्हणजे आईला सांगली त्याची म्हणजे मुलं एवढी घ्यायची ना त्यांनी खरंच तिथे येऊन ट्रीटमेंट घ्यायला शिंदे डॉक्टर आपली घेतले पाहिजे. हम्म.